युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या। दोनचे विद्यमान आमदार पुन्हा दौंडकरांनी एक आव्हान केलेलं आहे की माझ्या निमित्त काही मात्र दौंड महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांना मदत करा, त्या निमित्ताने आपण देखील कार्य घेतलेलं, त्याबद्दल आपण काय सांगा? दादांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे आवाहन केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमचा ग्रुप सर्व गावोगावी हे खेळ पैठणीचा एक हात मदतीचा हा पूरग्रस्तांसाठी कार्यक्रम घेतला जातोय आणि प्रत्येक गावातून चांगला प्रतिसाद मिळतोय, प्रत्येक गावातून चांगला निधी जमा होतोय। बऱ्याचशा गावांमध्ये तांदूळ, धान्य, गहू, ज्वारी वगैरे असं काही धान्य मिळतंय। बऱ्याचशा ठिकाणी साड्या, काही वस्तू, घरासाठी उपयोग लागणाऱ्या वस्तू, असं बरंचसं साहित्य जमा होतंय आणि लोकही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत। अशा तऱ्हेने आमदार राहुलदादा कोल्हे यांचा वाढदिवस खरंच साजरा झाला असं आम्हाला वाटतं। हा उपक्रम आपण किती गावामध्ये केलेला आहे? तर आता साधारणतः पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये हा उपक्रम आम्ही घेतोय आणि प्रत्येक गावातून चांगला प्रतिसाद मिळतो या उपक्रमासाठी। गावागावातून फोन येत आहेत की आमच्याही गावात हा उपक्रम घ्या, आम्ही पूरग्रस्तांसाठी आमदार राहुलदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त निधी मदत करायला तयार आहोत। ही काय मदत किती दिवसानंतर त्या भागामध्ये पाठवणार आहात? हे सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ना हे सर्व निधी एकत्र जमा करून आम्ही आमदार राहुलदादा कोल्हे यांच्या मार्फत हा पूरग्रस्तांना निधी पोच करणार आहोत। अमर भैया परदेशी मित्र परिवाराच्या वतीनं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा परिसर सध्या पूरग्रस्त झालेला आहे। या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये मराठवाड्याची आपण परिस्थिती जर बघितली, भिंत खचलेले, चूल विजलेले, सगळा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे, अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या वस्तू नष्ट झालेल्या आहेत। अमर भैयांच्या संकल्पनेतून या सगळ्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एकूण तालुक्याच्या पूर्व भागामध्ये 16 गावांमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी एक हात मदतीचा या संकल्पनेमध्ये आदरणीय राहुलदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही हा मदतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम अगदी निस्वार्थ पद्धतीने घेण्यात आलेला आहे। मी स्वतः निवेदक दिनेश पवार याचं मानधन कोणत्या प्रकारे घेत नाही, आमची सगळी टीम कोणत्या प्रकारचं मानधन घेत नाही। आमचं सगळं मानधन आणि यातून निर्माण झालेला जो निधी आहे तो आम्ही पूरग्रस्तांसाठी देणार आहे। त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या गरजा आम्ही तिथे जाऊन पोच करणार आहे। अमर भैया यांचं म्हणणं असं आहे की ही परिस्थिती आज त्यांच्यावरती आली, पण उद्या जर आपल्यावरती आली तर महाराष्ट्राची एकता, एकात्मता अबाधित आपल्याला ठेवायची। खऱ्या अर्थानं अमर भैयांच्या संकल्पनेतून पूर्व भाग विकसित होतोय, सुजलाम होतोय, सुफलाम होतोय, युवा नेतृत्व उभं राहतंय आणि खऱ्या अर्थानं या संकल्पनेला, होम मिनिस्टर या खेळाला आम्हाला संपूर्ण भागातून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय। आज खरोडी गावामध्ये सगळ्या यांनी हजारो रुपयाची मदत, काही वस्तूंची मदत आम्हाला केलेली आहे। असाच कार्यक्रम आम्ही 16 गावामध्ये करणार आहे। धन्यवाद। अमर भैया परदेशीने आमदार राहुलदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो कार्यक्रम घेतला तो अतिशय स्तुत्य, अनेक उपक्रम त्यातून साध्य झालेले आपल्याला पाहायला भेटतात। या ठिकाणी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जी वृष्टी झालेली, अतिवृष्टी, त्या लोकांना देखील एक हात मदतीचा हा जो उपक्रम हातामध्ये घेतला तो अतिशय अभिमानाचा आहे। कारण त्यांचे जे काही उद्ध्वस्त संसार झालेले आहेत त्यांना आमच्या गावातून एक भरभरून यश मिळवण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी अमर भैयाने अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। सर्वप्रथम नमस्कार सर्वांना। मी शीतल अतुल सोनवणे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे। इथं अमर भैयांनी जो कार्यक्रम घेतला त्याच्यामुळे आमच्या महिला एक्साइटेड झालेत खूप, कारण आमच्या गावात आतापर्यंत असा कधीच कार्यक्रम झालेला नाही। त्याच्यामुळे आम्ही त्यांचं थँकफुल आहे। धन्यवाद। सर्वप्रथम माझ्याकडून 30 ऑक्टोबर म्हणजे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, आरोग्यदूत ऍडव्होकेट राहुलदादा सुभाष कुल यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज खोरोडी गावात खूप छान होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात आला। म्हणजे हा खेळ घेतलाच पाहिजे का, कारण प्रत्येक बाईचं हे रोजचं चाललेलं असतं चूल आणि मूल। तिला तिच्या प्रत्येक प्रपंचातून तिला काही वेळ निघत नाही। प्रत्येक बाईच्या अंगात काही ना काहीतरी कलागुण असतात, पण तिला दाखवण्याची ती संधी भेटत नाही। मग ती संधी भेटणार कशी, तर ती दाखवणार कुठे? तर या माध्यमातून ते प्रत्येक बाईला आपल्या अंगातील गुण दाखवण्याचा हा एक चांगल्या प्रकारचा सर्वांचा एक हेतू आहे। दादांना आणि मेन म्हणजे सुप्रसिद्ध निवेदक दिनेश दादा पवार यांनी खूप छान
हा खेळ घेतला आणि सर्व कोणाचंही मन न दुखवता सर्वांना चांगल्या प्रकारे चान्स देऊन सर्व महिलांचे खूप छान आनंद घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. परदेशी यांच्या माध्यमातून हा खेळ घेण्यात आलेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगा? सर्वप्रथम अमर भैया परदेश यांना खूप खूप माझ्यातर्फे धन्यवाद. कारण हा खेळ घेण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे बाई ही आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. 50% आरक्षण हे स्त्रीला झालेलं आहे. त्यामुळे बाईला त्यांनी एक प्रकारचा चान्स देण्याचा व तिचे कलागुण दाखवण्याचा चांगला प्रकारे प्रयत्न केला. मनापासून त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद.